नगर जिल्ह्यातली लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच गाजणार असं आत्तापासूनच दिसू लागलंय। कारण सुजय विखे पाटील यांच्या मतदारसंघात शड्डू ठोकण्यासाठी भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी तयारी केल्याचं कळतंय। त्यांनी स्वतःच तसं म्हटलंय। पाहूयात नगर जिल्ह्यातल्या राजकारणावरचा हा रिपोर्ट। नगर दक्षिणवर राम शिंदेंचा दावा। शिंदे लोकसभा लढवणार, सुजय काय करणार? नगरच्या रामामुळे सुजयला वनवास। अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे आतापासूनच पडघम वाजू लागलेत। सुजय विखे पाटील खासदार असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर भाजपमधूनच अनेकांनी दावेदारी केली आहे। नगर दक्षिणवर आमदार राम शिंदे यांनी देखील दावा सांगितलाय। 2014 पासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी दावेदार असल्याचं राम शिंदेंनी म्हटलंय। 2024 साठी नगर दक्षिण मधनं लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचंही राम शिंदेंनी सांगितलंय। सातत्यानं माझं राज्यसभा असो की लोकसभा असो याच्यामध्ये नाव चर्चेला येत आहे। जो पक्ष आदेश देईल आणि त्यांनी जर आदेश दिले तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे। राम शिंदेंची दावेदारी म्हटल्यावर सुजय विखेंचं काय होणार असाही प्रश्न आहे। सुजय विखेंना राज्याच्या राजकारणात आणण्यासाठी कर्जत जामखेडचा पर्याय आहे, पण तो खूपच धाडसी असेल। विखेंच्या भाजपमधील प्रवेशामुळे राम शिंदे यांना आज मंत्रिपद मिळणं त्यांचं अवघड झालं आहे। त्यामुळे हा जो काही नाराज गट आहे या नाराज गटाचं नेतृत्व हे आता राम शिंदे करू इच्छित आहेत असा त्यांच्या या विधानाचा अर्थ आहे। त्यामुळे विखेंसमोरचा संघर्ष जो आहे भाजपमध्ये हा आगामी काळामध्ये वाढेल की काय अशी शंका राम शिंदे यांच्या आजच्या या विधानाने निर्माण केलेली आहे। स्वाभिमान विलीन केलेले एक आमदार नगर शहरामध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की नजर इथलचा स्थानिक आमदार काही नजर भिडू शकत नाही किंवा भिडवत नाही। निश्चितच थोडा उंचीचा प्रॉब्लेम असल्यामुळं नजर मिळतच नाही। जर नजर मिळवायची असेल तर त्यांनी सांगावं कुठं यायचं, कुठल्या ठिकाणी यायचं, तर निश्चित आम्ही येण्याकरता आम्ही तयार आहोत। भाजप कर्जत जामखेडच्या रामासाठी विखे पाटलांच्या सुजय विखेंना वनवासात पाठवणार की काय अशी चर्चा आता नगरमध्ये सुरू झाली आहे। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।